हॅलो, कसे आहेत सर्वजण? आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. तर आपल्या घरांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर त्यांना जागा फिक्स कशी द्यायची हेच मी आज तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे. तर आपण काय करतो, हॉलमध्ये बसून टी व्ही पाहतो आणि बसलेल्या जागेवरतीच जे टी व्हीचे रिमोट आहेत ते ठेवून देतो. अशाने काय होतं, तर आपले जे रिमोट आहेत ते मुलांच्या खेळण्यांमध्ये वगैरे जातात आणि कधी कधी ते आपल्याला सापडतही नाहीत. किंवा घरामध्ये कोणी पाहुणे वगैरे आले तर हा आपला असाच पसारा पडलेला असतो आणि तो अजिबात छान दिसत नाही. त्यासाठी काय करायचं, की असे आपल्याकडे बास्केट असतात किंवा छोटेसे बॉक्स वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये हे रिमोट ठेवून द्यायचे. त्याने काय होतं, तर आपले रिमोट ही व्यवस्थित राहतात आणि आपल्याला पटकन सापडतात. हे ज्यावेळी आपल्याला रिमोट हवा आहे त्यावेळी आपण याच्यातून घेऊ शकतो आणि टी व्ही पाहून झाला की त्याच्यातच ठेवून द्यायचा. आता याच्यानंतर आपण काय करतो, की आपले मोबाईल वगैरे चार्जिंग करून झाले की आपले जे चार्जर आहेत ते असेच लटकत पडलेले असतात. पण त्याने काय होतं, जर घरामध्ये छोटी मुलं असतील तर त्यांना ते मुलं त्या वायरबरोबर खेळतात आणि त्याच्यापासून काही धोका होऊ शकतो. त्यासाठी काय करायचं, की हे जे असे ऑर्गनायझर्स आहेत ते त्यातलाच एखादा करायचा आणि त्याच्यामध्ये हे चार्जर ठेवून द्यायचे. आता कधी-कधी आपण हे हेडफोन्स पण यूज करतो, गाणी वगैरे ऐकतो आणि असेच सोडून देतो. पण ते काय करायचं, ह्या ऑर्गनायझरमध्ये सर्वच ठेवून द्यायचं आणि ही जागा फिक्स करायची. आणि घरातल्या जर कोणी यूज करणार असेल तर त्यांना पण सांगून ठेवायचं, की तुम्ही जी गोष्ट जिथून घेतली आहे तिथं ठेवून द्या, म्हणजे आपल्या हॉलमध्ये किंवा घरामध्ये जास्त पसारा होणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही हे चार्जर पण ठेवू शकता. आता आपल्या किचनमध्ये आपण हा लायटर यूज करत असतो आणि हा असाच कट्ट्यावरती दिवसभर पडलेला असतो आणि कधीकधी तो पाण्यामध्ये भिजतो आणि खराबही होतो. मग त्यासाठी काय करायचं, एखादा ट्रे किंवा असं जर तुमच्याकडे काही बॉक्स असेल, ऑर्गनायझर असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. आता कधीकधी आपण कुठे बाहेर जाऊन आलेला असतो आणि आपण काही ज्वेलरी वेअर केलेली असते, तर ती आल्यावरती आपण काय करतो, तर ड्रेसिंग टेबलच्या समोर ते काढून ठेवतो. आणि मग ते काय होतं, जर घरात छोटी मुलं वगैरे असतील तर ती मुलं खेळता खेळता ती ज्वेलरी वगैरे घेतात आणि इकडे तिकडे फेकून देतात. मग ते आपल्याला सापडतही नाही. तर असं न करता आपण काय करू शकतो, तर एखादा बॉक्स, अशा पद्धतीचा एखादा बॉक्स जो आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल, तो बॉक्समध्ये आपण ही ज्वेलरी ठेवून द्यायची. म्हणजे आपण ज्यावेळी नंतर बाहेर जाणार असेल तर ती आपल्याला पटकन सापडतेही आणि आपल्या ड्रेसिंग टेबलच्या समोर जास्त पसाराही दिसत नाही. आता आपण एखादी वस्तू विकत आणलेली असती आणि त्याचं काही वॉरंटीचं कार्ड असेल किंवा त्याचं काही बिल असेल, तर तेही आपण फ्रीजवरती म्हणा किंवा कुठेतरी ठेवून देतो आणि ते सापडतही नाही. त्यासाठी काय करायचं, तर अशी एखादी फाईल त्याच्यासाठी करायची आणि सर्व फाईलला लावून ठेवायचं. म्हणजे काय होतं, ज्यावेळी आपल्याला ते पाहिजे त्यावेळी पटकन सापडतं. त्यासाठी अशी एखादी फाईल बनवायची. आता त्याच्यानंतर आपण किचनमध्ये असे काही नॅपकिन्स किंवा छोटे टॉवेल्स यूज करत असतो, आपल्याला हात पुसण्यासाठी किंवा भांडी वगैरे पुसण्यासाठी किंवा ओट्यावरती ठेवण्यासाठी यूज करत असतो. तर त्यासाठी आपण एखादा जो काही बॉक्स वगैरे आहे तो करू शकतो आणि आपलं काम झालं की याच्यामध्ये आपण ते घडी घालून ठेवू शकतो. याने काय होतं, तर हे आपले नॅपकिन्स जे आहेत ते व्यवस्थित राहतात आणि आपल्या ओट्यावरती किंवा किचनमध्ये जास्त पसारा होत नाही आणि आपल्याला ते पटकन सापडतातही. त्यासाठी असा एखादा बॉक्स करायचा. आता याच्यानंतर आपण कुठे बाहेर जाऊन आलेलो असेल आणि आपण ड्रेस चेंज केला, की जो बाहेर घालून गेलेलो ड्रेस आहे तो असाच बेडवरती आपण सोडून देतो. मग याने काय होतं, आपला एकतर बेड आपण आवरलेला असतो आणि मग त्या बेडवरती पसारा दिसतो. त्यासाठी आपण असे काही हँगर्स वगैरे यूज करायचे. आता मी इथे दरवाजाला एक हँगर वापरते, त्यालाच मी असा ड्रेस हँग करून ठेवते. म्हणजे काय होतं, आपल्याला जर घाम वगैरे आलेला आहे तर तोही याने सुकून जातो आणि आपला ड्रेसही साईडला राहतो. आता मुलं आपली अभ्यास वगैरे करतात आणि ही पुस्तकं वगैरे आहेत, त्यांचं जे काही सामान आहे ते असंच सोडून जातात. जर मुलं मोठी असतील तर ते आवरतात, पण जर छोटी मुलं असतील तर ते अभ्यास करतात आणि खेळायला पळून जातात. मग आपण काय करायचं, की हे सर्व त्यांचं जे स्टडी टेबल आहे ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचं. म्हणजे ज्यावेळी ते अभ्यासाला बसणार आहेत तर त्यावेळी त्यांनाही फ्रेश वाटतं, यासाठी हा टेबल यूज करायचा किंवा ऑर्गनाईज करून ठेवायचा.
आता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला असेच बघायला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.